हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आय होप सगळे मस्त असाल. आय नो मी नाशिकचा पार्ट 2 खूप लेटच घेऊन आली आहे. सॉरी फॉर दॅट. बट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठे कुठे फिरलो आणि काय काय खाल्लं. तर जसं मी म्हटलं होतं, आम्ही हॉटेलमधून फ्रेशन अप वगैरे होऊन निघालो आणि आम्ही जात होतो पेरूची वाडी अशा ठिकाणी. याच्याबद्दल आम्ही भरपूर रील्स बघितल्या होत्या, व्हिडिओज बघितले होते आणि आम्हाला कळालं होतं की इथे खूपच छान मिसळ भेटते. तर जसं तुम्ही बघू शकता, जागा खरंच खूप छान होती. भरपूर ऊन होतं, दुपारची वेळ होती, बट सगळीकडे अशी मस्त पेरूची झाडं, हिरवंगार असं असल्यामुळे अजिबात ऊन जाणवत नव्हतं. छान गारवा होता आणि खूप सुंदर मेंटेन केलेली ही वाडी आहे. तर आम्ही मस्त मिसळपावची ऑर्डर दिली आणि फोटो सेशन करत बसलो. आणि इथे असं छान पॉन्डसारखं देखील एक त्यांनी करून ठेवलं आहे, जिथे तुम्ही काही वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर इथे आलेलं आहे आमचे मस्त झणझणीत मिसळपाव. तर इथे आम्ही गरमागरम तरी टाकली आहे आणि साकेत घेतो इथे याचा मिसळपावचा फर्स्ट बाईट. आहा, खरंच सांगते खूपच सुंदर मिसळ होती, खूप टेस्टी होती. सोबतच आम्ही ऑर्डर केलं होतं पेरूची लस्सी आणि पेरूचं आईस्क्रीम. हे देखील खूप युनिक होतं काहीतरी आणि खूप टेस्टी होतं. भरपेट खाल्ल्यानंतर मस्त सगळं केल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर तिकडचा वाडीतला फिरत होतो. तर तिकडे असे पक्ष्यांची वाडी, बोटिंग झोन आणि मुलांसाठी खेळायला देखील भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तर ते सगळं बघून छान टाईम स्पेंड करून आम्ही निघालो पुढच्या आमच्या डेस्टिनेशनला. तर आम्ही जायचं ठरवलं होतं काळाराम मंदिर इथे. तर नाशिकमध्ये ते फेमसच आहे काळाराम टेम्पल, रामाचं मंदिर आहे. तर आम्ही तिकडे पोचलो. अशी गर्दी अजिबात नव्हती, कारण की ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच दिवशी तिथे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार होते दर्शनासाठी. त्यामुळे खूप सुटसुटीत असं आमचं दर्शन झालं. खूप बंदोबस्त असा होता. बट मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे. खूप सुंदर, खूप स्वच्छ परिसर आहे. दगडी काम वगैरे इतकं सुंदर केलेलं आहे. तर इथे पण आम्ही निवांत बराच वेळ बसलो. खूप छान निवांत वाटत होतं मंदिरात. थंड वारा सुटला होता. आतमध्ये देवाची मूर्तीचे फोटो काढायला अलाउड नव्हते, बट खरंच खूप सुंदर प्रतिमा आहे रामाची. तर इथे आम्ही बराच वेळ बसलो आणि तिथून मग चालत चालत आम्ही पुढे सगळं आजूबाजूचा परिसर फिरत होतो. तर आम्ही चालत 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 एक दोन छोटे छोटे मंदिर होते ते केले आणि मग आम्ही पोचलो गोदा घाट. हो, नाशिकचं सगळ्यांना माहीतच आहे, फेमस आहे गोदावरी घाट. तर तिथे असं हनुमानची एवढी मोठी मूर्ती आहे. ती खूपच छान आहे बघण्यासाठी आणि भरपूर गर्दी होती घाट. तर मग बराच वेळ आम्ही गोदा घाट फिरलो आणि निवांत बसलो काही वेळासाठी. मस्त पाण्यात पाय टाकून छान असं बसून राहिलो. मग संध्याकाळ झाली. मग आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो. मस्त आलेला गरमागरम कॉफी पिली आणि अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला नाशिकमध्ये. थँक्यू.